धावेने पराभूत केलं होतं या साईनाथ संघाने, परंतु यावेळेस पाहिलं तर नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं होतं ते माऊली स्पोर्ट क्लब कळंब संघाने, आणि साईनाथ या संघाला आता मात्र पाचारंग साठी फलंदाजीसाठी प्रचारण करण्यात आलेलं आहे. तर या संघाची आरंभिक जोडी फलंदाज अनुरंग आणि फलंदाज राकेश, या ही दोन सलामी जोडी यावेळेस आपण पाहतात. तर विनंती असेल अक्षय सरोदे आणि मंगेश यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचा आहे, कारण नक्कीच एक अष्टपैलू कामगिरी आपण पाहतात. फलंदाज पांडुरंग आणि फलंदाज तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज. तर चला स्क्वेअर लेग पंच सौदी आपण जा स्क्वेअर लेग पंचच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज आपण पाहतात यावेळेस गोलंदाज हरिदास आता मात्र आपण पाहतात. तर चला मुख्य पंच आपणास विनंती आहे की कृपया आपण या सामन्याला मात्र तर मुंबई पुणे हायवे एंड कडून सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज हरिदास. एक 10 ते 15 पाऊंडचा रनअप असलेला हा गोलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु फटका मात्र फसला. फलंदाज पांडुरंग मात्र बॅक टू द पवेलियन. ओ टू डीजे. आता विषय खोले कारण आपण पाहत आहात की जयमल्हार स्मॅश फॉर फिटनेसच्या या चंबूमध्ये आपण पाहतात आप्पा म्हणजे आदरणीय श्री श्रीकांतजी फाळके यांना देखील प्रेमाने सगळे आप्पा म्हणतात. नक्कीच चेहरा हीच माझी ओळख असणार हे एक व्यक्तिमत्व. या दरम्यानचा पहिला यावेळेचा चेंडू लॉफ केलाय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चित्रातून सरळ सरळ दणदणीत चौकार. पुन्हा एकदा वळूया डीजे यांच्याकडे. नवनाथ यांनी आपले आता मात्र हात खुले केले गेले. आलेल्या मात्र हरिदासवरती मात्र हल्ला केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा चौकार मात्र येतोय. आणि का मला वन डाऊन पाठवले इनॅट नंबर 3 वरती, कारण विचार केला ना संकेत, तर इनॅट नंबर 3चा जो असतो ना खेळाडू हा आपल्या संघातील सर्वात मोठा संघ असतो. कारण सचिनची क्रिकेटची देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात जास्त शतक, सर्वात जास्त अर्धशतक जर कोणत्या नंबरवरती ठोकले असतील ना तर ते म्हणजे इनॅट नंबर 3 वरती. आणि या इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज
नवनाथ यावेळेस मात्र पॅडल स्क्रूप करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय, परंतु एक धाव मात्र काय रोखू शकत नाहीयेत. या एका धावच्या भराभरीनंतर समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते. ती चा पंचांचा इशारा येतोय. नक्कीच धावा येणं हे महत्वाचं असतं, धावफलक हातात ठेवणं हे मात्र महत्वाचं असतं आणि याचबरोबर धावसंख्येचं खातं मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते. ती आता मात्र 1 गडी बाद 5च्या घरामध्ये. नक्कीच मी म्हणेल की जर साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला हा सामना जर जिंकत असेल ना, तर मग मात्र मी म्हणेल की माऊली या संघासमोर नक्कीच मी म्हणेल की 45 ते 50 धावांचा आव्हान हे उभं ठाकलं पाहिजे. कारण नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर चांगले एक नामवंत गणेश असतील, हरिदास असतील आणि इतर काही संदीप असतील, हे मात्र सुयश असतील, यासारखे मोठमोठे दिग्गज मात्र फलंदाज यावेळेस मात्र भरणं असलेला हा संघ असणार आहे. या दरम्यान हरिदास टू फलंदाज या पुन्हा एकदा मोठा फटका करायचा प्रयत्न आणि कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून दुसरा मोठा झटका मिळतोय, तो सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. ओ टू डीजे. पंकज आपण आता मात्र पाहतात इनेट नंबर 4 वरती. नक्कीच पंकज आणि फलंदाज मी म्हणेल यावेळेचा हा चेंडू बघितला तर हलकासा त्याने स्टेअर केला गेला चेंडूला. चेंडू मात्र ची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण सुंदर रनिंग विकेट मला पाहायला मिळते. याचबरोबर 2 धावा मात्र धावून पूर्ण करतोय तो फलंदाज पंकज आणि या 2 धावच्या भर समीकरण मात्र 2 ने वाढतंय, धावसंख्या थांबते. ती सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची 2 गडी बाद 7च्या घरामध्ये. 8.40च्या सरासरीने यावेळेस धाव फलकावरती जमवले जात आहेत, परंतु विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर आपण जर बघितला तर जवळपास 34 धावांचं आव्हान उभं करू शकतो तो सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ, परंतु या धावा माफक नसतील मावळी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. या दरम्यान यावेळेस विचार केला तर पंकज आणि नवनाथ या दोघांवरती मात्र जबाबदारी असणार आहे की आपल्या संघाचा डाव सावरण. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून चेंडू हवेत घेतोय आणि उडालेला प्रत्येक झेल मात्र मावळी संघ मात्र पूर्ण करतोय आणि या संघाला सायन्स संघाला लागलेला हा तिसरा मोठा झटका 7 या धावसंख्येवरती. डीजे. पंजा मिळतोय तो यावेळेस सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. नक्कीच विचार केला तर एक संधी मिळते, ती मात्र डीजेला.
फलक मध्ये पाचने वाढतोय, जाऊन थांबते ती 3 गडी बाद 12च्या घरामध्ये. यावेळेस बघितला तर बॅकफुटला जाऊन पंच होता चेंडू करायचा, परंतु बॅट आणि चेंडूचा निश्चित संपर्क होत नसल्यामुळे चेंडू गेला आणि विसावला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि एसटी रक्षक कोणतेही प्रकारे चूक करत नाहीये, चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव नक्कीच मी म्हणेल की या चेंडूने आता मात्र एक मी म्हणेल की सुटकेचा निश्वास टाकला असेल तो गोलंदाज प्रथमेश याने. प्रथमेशचा विचार केला तर एलजी इनकडून मारा करतोय. पुन्हा एकदा लोअर चेंडू होता, लोअर फुटचा चेंडू होता, मात्र खराब कॉलिंग म्हणावी लागेल. आणि या खराब कॉलिंगचं मात्र थोडस मी म्हणेल की फटका बसतोय तो सायना स्पोर्ट क्लब या संघाला. आणि नो चेंडू पुन्हा एकदा, एकही धाव नाहीये आणि फलंदाज मात्र धावचीच्या माध्यमातून बाद. मावळी संघाला आता मात्र आत्मपरीक्षण करावं लागेल की वारंवार अवांतर चेंडूची वाढ जास्त होते. नक्कीच हे वाढ अवांतर जे धावा आहेत ना त्या मात्र रोखल्या गेल्या तर मी म्हणेल की पुन्हा एकदा एक दडपण मात्र तुम्ही पुन्हा एकदा तयार करू शकता. या सायना स्पोर्ट क्लब कळंबली या संघावरती लागलेला हा चौथा मोठा झटका आहे तो सायनात या संघाला. नवीन बॅट्समन संतोष आता मात्र कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय तो सायनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. कारण विचार केला तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला होता आणि एका मर्यादेमध्ये एका ठराविक अंतरामध्ये मात्र त्यांच्या विकेट्स मात्र गमावल्या गेल्या त्या सायना संघाने. आणि याच कारण की काय आपण पाहत आहात 13ला 4. यावेळेचा पुन्हा चेंडू लोअर फुलचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र खणखणीत दणदणीत षटकार चौकार हवा होता, परंतु मी म्हणेल नीटचा संपर्क होत नाही. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरतोय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं देखील होतं, परंतु आपल्या सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये परततोय तो फलंदाज. आणि या 2 धावांची समीकरण मध्ये 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 4 गडी बाद 15च्या घरामध्ये. नवनाथ वरती आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे, कारण नवनाथचा विचार केला तर डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि डावखुऱ्याचा फलंदाजाचा विचार केला ना तर मी म्हणेल की ही खेळपट्टी मात्र त्या मात्र अनुकूल आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू जो एलजीकडून मारा करतोय गोलंदाज प्रथमेश. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या 12 समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या थांबते ती आता मात्र 16च्या घरामध्ये. 4 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. फलंदाज पांडुरंग स्वस्तात बाद झाल्यानंतर मी म्हणेल की संगनायक मात्र स्वस्तात बाद झाला. आणि त्यानंतर जी गळती लागली होती, जी पडझड लागली होती ना ती मात्र आतापर्यंत देखील थांबवता आली नाहीये. ती यावेळेस सायनाथ या संघा एका ठराविक अंतरावरती आणि मी म्हणेल की चांगला अचूक टप्प्यावरती मारा केला, त्यामुळे काय आज आपण पाहत आहात की 16ला 4 सायनाथ हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेचा हलका त्याने टाकला चेंडू होता, चेंडू आता मात्र स्टिअर केलं, चेंडू जातोय तो आपल्या ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 क्षेत्राच्या चेंडू खाली येतात, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, एक दाद जरूर जाते मागितली पण धावचीच्या माध्यमातून, परंतु पंचाने ती अपील फेटाळली. 2 धावा मात्र पुन्हा एकदा चांगल्या रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय ते संतोष आणि फलंदाज नवनाथ. याच्यामध्ये नवनाथचा विचार केला तर 7 चेंडू सामना करत 12 या धावसंख्येवरती खेळतोय, तर सायनाथ संतोष खेळतोय एका चेंडू सामना करत 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 4 गडी बाद 18 ही धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत अंकित केली गेली ती सायनाथ या संघाने. परंतु विचार केला तर सायनाथ या संघाला या 18 धावा जमवत असताना नाकी 9 आणल्यात, कारण नक्कीच मी म्हणेन की आघाडीचे 4 शिलेदार मात्र तंबूच्या आश्रयाला ही मॅच पाहतायत, हा सामना पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज जो एनर्जी मारा करत चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय, पुन्हा एकदा बॅकफुट पंच मारत होता, कव्हर ड्राईव्हच्या डोक्यावरून चेंडूला मारायचं होतं, परंतु नक्कीच मी म्हणेल की चेंडूचा आणि बॅटचा निश्चित संपर्क न झाल्यामुळे काय चेंडूने मात्र उसळी घेतली, अतिरिक्त उसळी घेतली आणि मी म्हणेल की चेंडू जाऊन विसावला, थांबला तो क्षेत्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि एसटी रक्षकाचा विचार केला तर एक सेफ हँड एसटीच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या या नितीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करेल तो ताडकेबंद फलंदाज संतोष. यावेळेचा चेंडू काही काळ हवेत लॉफ केला, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल पकडतोय आणि याच बरोबर नानाने हा पूर्ण केला, हा 3रा झेल
साईनाथ संघाला लागलेला हा 5वा मोठा हादरा आणि हादरा जाऊन सांगतोय की जवळपास निम्मा संघ आता आराम करतोय तो त्यांच्या या डगआउट मध्ये. ओव्हर टू डीजे. विरुद्ध पीडसी 11 या दोन संघादरम्यान दुसऱ्या फिरतील तिसरा सामना आपल्या भेटीस येतोय. नक्कीच मी म्हणेल की एक मोठा सामना, बिग फाईट आपल्याला पाहायला मात्र मिळणार आहे. आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली अजित स्वर्गीय बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 मधील या क्रिकेट हंगामाचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील आपण पाहतात यावेळेस दुसऱ्या फिरत दुसरा सामना माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सायना स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे धावसंख्येचा विचार केला तर 18-5 यावेळेचा चेंडू जातोय आपल्या ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये, जिथे चेंडू खाली क्षेत्र येतो, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज संतोष, माफ करा सार्थक, आणि फलंदाज नवनाथ. पंचांचा इशारा येतोय तो नो चा. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आय थिंक. येस, क्षेत्ररक्षणाचा नो दिलेला आहे आय थिंक. एक अतिरिक्त खेळाडू मात्र क्षेत्ररक्षणामध्ये व्यूअर्समध्ये आखताना थोडी चूक झाली संघनायका कर्वी, आणि एकूण 3 धावा आता मात्र वसूल करतोय. बघा काहीसा दैव चांगलंय की सायना संघाचं की त्याला अवंत धावा मात्र मिळतात, कारण मागाशी आपण बघितलं तर नशिबाचा पंजा मिळाला होता, यावेळेस 1 धाव अतिरिक्त मिळते. म्हणजेच विचार केला तर दैव देखील त्यांच्याच पाठीशी असतात जे प्रयत्न करतात, आणि प्रयत्न तुमचे जर नक्कीच मी म्हणेल की कष्ट जर व्यवस्थित असतील तर मात्र नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. या दरम्यानचा पुढचा चेंडू हरदास मात्र आपण पाहायला मिळतोय. सांघिक कोठ्यातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक. यावेळेस नक्कीच पंच बाहेर येत आहेत, जमिनीवर हात समाधान करतायत आणि जे कवायत करतायत यावेळेस भर उन्हामध्ये, आणि आम्हाला सांगतायत की हा चेंडू हा अवांतर आहे आणि दंडित केले गेले गोलंदाज हरिदास याला की हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. सार्थक आणि नवनाथची जोडी, नवनाथचा विचार केला तर 8 चेंडू 14 धावांचं योगदान. यावेळेचा चेंडू लोअर फुटा चेंडू होता, परंतु त्याला कन्व्हर्ट करता आला नाही मोठ्या फटक्यामध्ये. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि मिळत आहेत त्या मात्र 4 धावा. या 4 धावांचे समीकरण मात्र 4 ने वाढते आणि नवनाथ जाऊन थांबतोय तो आपल्या नावात 22 या धावसंख्येवरती. संधी मात्र मिळते ती डीजे एसके साऊंड इव्हेंट्स.
नवीन फलंदाज आपण पाहत आहात यावेळेस फलंदाज निलूचा हा फटका स्ट्रेट गेलाय, बॉल्स बॅक ड्राईव्ह केलेला आहे. फलंदाज किरण 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावेच्या भारावर समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 33च्या घरामध्ये 31च्या घरामध्ये. धावसंख्या आहे ती 33. विचार केला तर सूर्यास्त थंडीचे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत आणि सूर्यास्त लवकर होतो. त्याच कारणास्तव मी म्हणेल की विनंती असेल सर्व संघांना की कृपया आपण सहकार्य करायचं आहे की लवकरात लवकर हा सामना संपवा. जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. तर गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज नाना सांघिक चौथं अंतिम हाणामारीचं स्लॉग षटक आपण ज्याला म्हणतो ते हाताळण्यासाठी यावेळेस वापर केलाय. पाचारण केले गेले गोलंदाज नाना याच्याकडे. नानाचा विचार केला तर नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज माऊली संघाकडून. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस आता मात्र किती धावांमध्ये रोखायचं किंवा किती धावांचं आव्हान ठेवायचं आपल्या संघासमोर सायना संघाविरुद्ध हे याचं मात्र पूर्णपणे गणित समीकरण मात्र डोक्यामध्ये असेल ते गोलंदाज नाना याचं. या दरम्यान एलजी एंडकडून मारा करतोय एक वेगवान गोलंदाज. बघा पावलांचा वापर करतोय फलंदाज नवनाथ. विचार केला नवनाथचा तर नवनाथ खेळतोय 12 चेंडूचा सामना करत 19 या धावसंख्येवरती. आणि मी म्हणेल की नक्कीच यावेळेस चांगला मारा करतोय, अजून टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय कारण 35 ते 40च्या धावांच्या आतमध्ये रोखायचा माणूस असेल तो गोलंदाज नानाचा. या दरम्यानचा स्लोवर वन चेंडू होता. चेंडू गेला तो आपल्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की धावा ह्या चोराव्या लागतात, धावा ह्या येत नसतात, त्या कराव्या लागतात. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस एक चांगलं गमक यावेळेस चांगलं सूत्र यावेळेस आपण पाहायला मिळतंय ते फलंदाज किरण आणि फलंदाज नवनाथच्या माध्यमातून. कारण जिथे बघितलं जिथे एक धाव होती ना ती त्या धावेचं रूपांतर मात्र दुहेरी धावांमध्ये केलंय. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस एक आकार देण्याचं काम एक चांगलं आव्हान सेट करण्यासाठी आता मात्र फलंदाज नवनाथ आता मात्र आपल्या जीवाची बाजी लावतोय. या दरम्यानचा पुढचा चेंडू सामना कर पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका चेंडू गेलाय तो आपल्याला निश्चित थर्ड मॅनच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू आणि खेळाडूंच्या मध्ये लागलेली रेस जिंकतोय तो चेंडू. धावा मिळत आहेत त्या मात्र 4. डीजे ही एक मॅरेथॉन इनिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ती 14 चेंडू आणि 25 धावांची नवना त्याची. कारण जसा फलंदाज पांडुरंग बाद झाला ना, जसा फलंदाज सोहेल बाद झाला, संकेत बाद झाला ना, त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी मात्र यावेळेस घेतली ती नवनाथांनी. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर केला गेला. चेंडू गेला तो सीमेच्या नजदीक उभा असलेला क्षेत्ररक्षक याच्याकडे. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आता मात्र यावेळेस धावून पूर्ण करतोय तो फलंदाज नवनाथ. विचार केला तर थोडीशी बॉडी लँग्वेज आता मात्र थोडीशी थकलेली दिसते कारण विचार केला की सरची तिसरी दुहेरी धाव आहे तो धावून पूर्ण करतोय. आणि यावेळेस विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की थोडा शारीरिक थकवा ते जाणवतोय दिसतोय तो माफ करा फलंदाज नवनाथ. त्याच्यावरती विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4 नाना आणि धावा खर्च केल्यात त्या मात्र 8. यावेळेस पुन्हा एकदा थर्ड फाईन लेगला टार्गेट करायचं होतं परंतु चेंडूचा वेग जर पाहिला ना तर चेंडूचा वेग पाहता जो अंदाज बांधला होता ना त्या अंदाजापेक्षाही कमी वेगाने चेंडू आल्यामुळे चेंडू गेला तो निर्धाव यष्टीरक्षकच्या हातामध्ये.
आणि सर्वात सेफेस्ट हँड आपण ज्याला म्हणतो ना, तो यष्टीरक्षक आता मात्र चेंडूची मात्र पुन्हा एकदा सोपावतोय तो गोलंदाज नानाच्याकडे. याला जे इनकून मारा करतोय गोलंदाज नाना. यावेळेचा चेंडू, या षटकाचे अंतिम चेंडू पुन्हा एकदा खराब मारा मानता येईल तो न होण्याचा विचार केला तर एक धाव झालेली आहे. पंचांचा 22चा इशारा इथे येईल आणि नक्कीच मी म्हणेल 22च्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या एका धावांचे समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या थांबते ती 6 गडी बाद. 42 म्हणजे बघा एक चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय तो सायन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. विचार केला संकेत तर पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास पडझड चालू होती आणि ती पडझड थांबवली ती फलंदाज नवनतचा विचार केला तर 17 चेंडूमध्ये 27 धावांची एक घणाघाती एक मॅरेथॉन इनिंग मात्र त्यांनी मात्र साकारली गेली. त्याला साथ दिली ती किरण याने. आणि विचार केला तर मी म्हणेल नक्कीच की यावेळेस 42 धावा करून 43 धावांचं आव्हान उभं केलंय. या येणाऱ्या मधल्या काळामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे आपण पाहणार आहोत. आपण कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली अजित कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 ओ टू डीजे. मध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. तर हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपण पाहतात आरंभिक जोडी फलंदाज नितीन आणि फलंदाज अजित. जो मागच्या मॅचचा प्रथम फेरीतील पहिल्या सामन्यातील जो प्लेअर ऑफ द मॅच होता अजित, तो मात्र यावेळेस आपण पाहतात नॉन स्ट्राईक एंडवरती. नक्कीच पंचांचा इशारा येतोय तो मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात नितीन, नॉन स्ट्राईक एंडवरती अजित. नितीन अजितची जोडी आणि गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज पंकज जो मुंबई पुणे हायवे इनकडून मारा करेल. तडकाबंद फलंदाज नितीन याला यावेळेचा पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत येतो आणि या दरम्यान झेल सुटतोय. झेल क्रमांक 8 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण आजच्या दिवसभरात एक 8वा झेल मात्र ड्रॉप केला गेलाय आणि 2 धावा आता मग धावून पूर्ण करतोय तो फलंदाज नितीन आणि फलंदाज अजित. तर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळाले. नक्कीच जीवनदानाचा फायदा फलंदाज नितीन उचलणार का याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु तेवढाच तोला मोळचा गोलंदाज आपण पाहतात पंकज याच्यावरती. पंकजचा विचार केला तर अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करण्याचा ती कला मात्र अवगत आहे ती गोलंदाज पंकजचा. परंतु यावेळेस विचार केला तर त्याला साथ जर दिली क्षेत्ररक्षकांनी तर मात्र नक्कीच मी म्हणेल
की पुन्हा एकदा आपल्या बॉलमध्ये ट्रॅकवरती तो येऊ शकतो. यावेळेस पायचीची अपील केली गेली होती, परंतु मुख्य पंच सौदी यांच्या माध्यमातून जर विचार केला तर नक्कीच लेगबायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते, एक धाव मात्र मिळते. ती यावेळेस मावळी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला नक्कीच विचार केला तर या एका धावाचं समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबतंय ती 3च्या घरामध्ये आणि समीकरण आपण जर बघितलं तर येणारे 22 चेंडू आणि 40 धावांची गरज. मावळी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला हा सामना जिंकून पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी आणि या दरम्यान सुरेख झेल इथे पूर्ण होतोय. नक्कीच मी म्हणेल की चांगला झेल, आणि हा झेल नव्हे तर हा सामना होता तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासाठी. फिरतील तिसरा सामना लवकर आपल्या भेटीला येतोय. श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध पीडसी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघाच्या संघनायकांना ही अंतिम पुकार असणार आहे. थोड्याच वेळात कृपया लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. चला, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर विनंती असेल संघनायकांना की कृपया आपण लवकरात लवकर मात्र आपण नाणेफेकीसाठी यायचं. या दरम्यानचा थेट फेकीचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि पंचांचा इशारा येतोय तो अवांतर 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावाच्या बरोबर समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 1 गडी बाद 17च्या घरामध्ये. 1 गडी बाद 17 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मावळी संघाकडून विचार केला तर राधेने आता मात्र या संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतलेली आणि त्याला सुरेख साथ देतोय तो मात्र फलंदाज नितीन. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, कव्हर ड्राईव्ह आपण ज्याला म्हणतो, तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय आणि हा म्हणता चेंडू आणि खेळाडूंच्या मध्ये लागलेली रेस जिंकतोय तो. मात्र चेंडू गेला तो सरळ 4 धावांकरिता. या 4 धावांचे समीकरण मात्र 4 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 21च्या घरामध्ये. चला पीडीसी 11 संघनायक, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल, पोहोचत असेल तर विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय, कारण आपला श्रीगणेश संघ हा जो संघनायक आहे प्रतिस्पर्धी तो इथे आलेला आहे. तर चला, मुख्य पंच सौदी यांनी मात्र पाण्याची मागणी केलेली, ती मागणी कृपया स्वयंसेवकांनी मात्र पूर्ण करायची. विचार केला तर नक्कीच आज आपण इथे पाहत आहात स्वर्गीय भार्गवभाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य ही मालिका
या मालिकेचा विचार केला तर दिवस पहिला या पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीस आलेला आहे. विचार केला तर नक्कीच या पुढील दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध पीडीसी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान असणारे या संघाचा नाणेफेक मी म्हणेल अक्षय भुसारे यांच्या माध्यमातून केलं जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही संघ नायक इथे एकमेकांसमोर उभे टाकले गेलेले, तर कोण जिंकेल हे टॉसचं युद्ध हे आपल्याला थोडं कळेल. या दरम्यानचा लोअर फुटला चेंडू होता, या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार केलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगला चिरून चेंडू जातोय तो सरळ 6 धावांक नो चेंडूचा इशारा. स्क्वेअर लेग पंच सौदी एकूण 7 धावा. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये श्रीगणेश संघाने नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलेलं आहे. 9+6 एकूण 7 धावांचा बोनस मात्र मिळालेला आहे. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू खणून काढला, चेंडू जातोय तो स्लिम मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या डोक्यात क्षेत्रामध्ये जिथे 1 धावा मात्र दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा म्हणता चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावाच्या बरोबर समीकरण मात्र 2 ने वाढते, धावसंख्या थांबते ती आता मात्र 30 दशक अंकित केलं गेलंय फलंदाज राधे आणि फलंदाज नितीन यांच्या भागीदारीच्या माध्यमातून. एक चांगली जोडी यावेळेस पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू होता, एक आमंत्रण होतं परंतु इथे आमंत्रण स्वीकारता आलं नाहीये आणि नक्कीच हताश निराश आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज राधे जो खेळतो आपल्या नाबाद 5 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती. येणारे 16 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज राधे जो युनिट नंबर आपण विचार केला तर 3 वरती आला होता. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू म्हणावा लागेल तो शशिकांत यांचा डॉट प्रकार चेंडू होता. बघा तुम्ही जितके डॉट चेंडू खेळाल ना तितकं दडपण तुमच्यावरती येईल. स्ट्राईक चेंज करा, सिंगल दुहेरी वरती जर तुम्ही धावा केल्या तर मग मात्र म्हणाल की विजयाच्या ज्या वाटा आहेत ना त्यात मात्र तुम्ही त्या वाटेवरती सुखरूपपणे पोहोचू शकता. यावेळेचा एलजीकडून मारा करतोय एक उजव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज शशिकांतचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 9 धावा खर्च केल्या गेल्यात, एक मात्र डोकेदुखी ठेवले होते. यावेळेस हलक्या टाकला चेंडू होता, चेंडूला मात्र फक्त दिशा द्यायची होती, चेंडूला खेळून काढायचं होतं स्लिम मिड ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु विचार केला तर टप्पा पर्यंत आत येणारा चेंडू होता. चेंडू मात्र बॅटला ब्रश करून चेंडू गेला, तो नक्कीच बॉलरकडे गोलंदाज याच्याकडे जो पण चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढते. नितीन खेळतोय आपल्या नाबाद 3 चेंडू सामना 6 या धावसंख्येवरती. राधे खेळतोय 7 चेंडूचा सामना करत 21 या धावसंख्येवरती. तर समीकरण आता मात्र उरतंय येणारे 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळी दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, खराब कॉलिंग, गरज होती का? नक्कीच मी म्हणाले की चांगली भागीदारी होती आणि या भागीदारीला मात्र भेदण्यात यश आले. खराब क्षेत्ररक्षण, खराब कॉलिंग म्हणावं लागेल, कारण विचार केला तर शुभम म्हणजे राधेचं कोणतेही लक्ष नव्हतं कॉलिंगकडे, नितीनच्या कॉलिंगकडे, आणि फलंदाज नितीन आता मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 32. येणारे 13 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज ज्युनियर नितीन, जे आर नितीन आपण पाहत आहात. यावेळेस
नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतात आपण. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, लोअर फुटला चेंडू होता आणि यावेळेस चेंडूला मात्र फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेतून मिळतोय तो चौकार, दणदणीत चौकार. शशिकांतचा विचार केला तर थोडे मागे ठरतायत, कारण विचार केला तर शशिकांतच्या या चेंडूवरती आपण काय काय पाहिलं, या षटकामध्ये काय काय पाहिलं ते मात्र नक्कीच आपण थोड्या वेळात आपण पाहणार आहोत. परंतु जात आहोत यावेळेस या 4 धावांचं समीकरण मात्र 2-4 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 36च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. विचार केला तर एकवीस धावा जवळपास बहाल केल्या त्या मात्र गोलंदाजाने. पुढचं षटक येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आता मात्र साईनाथ संघ कुठे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. कारण याचं कारण विचार केला तर कुठेतरी आपण अनियंत्रित मारा केला गेला होता. थोडस क्षेत्ररक्षणचा विचार केला तर अनुभवाची थोडी कमतरता दिसली. कारण पांडुरंगचा विचार केला तर पांडुरंग असतील, त्यानंतर शशिकांत असतील, यासारख्या माताभर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. परंतु यावेळेस या संघामध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा जास्त आहे आणि याच कारणामुळे की काय थोडासा अनुभव मात्र इथे कमी पडला. या दरम्यानचा पहिला चेंडू अवांतर केला गेलाय, दंडित केले गेले पंचांकरवी. पंच बाहेर निघतायत, जमिनीला हात समांतर करतायत आणि सांगतायत की आज चेंडू पंकज तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. समीकरण मात्र 1 ने बदलते. येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. फाईन लेग लॉंग लेगला टार्गेट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न झाल्यामुळे काय जो अंदाज बांधला होता ना त्या अंदाजेपेक्षा कमी उसळी घेतली गेल्याने मात्र चेंडू गेला, विसावला, थांबला तो यष्टीच्या हातामध्ये. समीकरण आता मात्र उरते येणारे 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. या दरम्यान यू मिस आय विल डोमिनेट फलंदाज बाद. आणि 6 धावांची गरज आहे ती मावळ स्पोर्ट क्लब कळंबली या संघाला. जर बघा नक्कीच पप्पूने जर हा सामना जिंकला तर नक्कीच मी म्हणेल संघनायक त्याला मात्र डोक्यावरती घेऊन मिरवेल. कारण नक्कीच डावकरचा फलंदाज आहे आणि एक ऍडव्हान्टेज आपण ज्याला म्हणतो ना ते ऍडव्हान्टेज आता मात्र त्याला मिळणार आहे. तर बघूया एक संधी आता मात्र नक्कीच मिळाली फलंदाज पप्पू याला. त्या संधीत सोनं मात्र करतो का. दरम्यान चेंडू बघा वेट अँड वॉचचं क्रिकेट होतं. शेवटच्या क्षणी आपल्या चेंडूला आपल्यापर्यंत येऊ देऊ गेलं, त्यानंतर बॅटचा फेस खुला केला गेला आणि नक्कीच चेंडू गेला तो आपल्या शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये. तिथे चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एखाद्याच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 38च्या घरामध्ये. 2 गडी बाद 38 ही धावसंख्या फलकावरती आता मात्र मिळते, पाहायला मिळते. थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय तो पांडुरंग यांचा हा सायनाथ स्पोर्ट क्लब हा संघ. येणारे 9 चेंडू आणि 5 ची गरज. 9ला 5 यावेळेस माऊली संघाला. एखादा चमत्कार, एखादा मग नक्कीच मी म्हणेल की एखादा स्पेल, चांगला स्पेल जर टाकला ना तर मात्र हे देखील कठीण लक्ष देखील सोपं होऊन जाईल, परंतु तो स्पेल येणं फार गरजेचं असणार आहे. यावेळेचा चेंडू गेला तो शॉर्ट मिडॉनच्या दिशेने जिथे खराब क्षेत्र पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव्यांचं मात्र 2 धावा मात्र बहाल केल्या गेल्या यावेळेस क्षेत्ररक्षणा करवी. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस या ज्या चुका आहेत ना, या लहान लहान चुका या तुम्हाला अनुभवातून शिकायला मिळतील. कारण दडपण ज्यावेळेस असतं ना ते दडपण जुगारून फ्री माइंडेड कसं खेळायचं ना तो हा सामना तुम्हाला सांगेल. परंतु यावेळेस आपण विचार केला तर पुन्हा एकदा
चेंडू, चांगला चेंडू होता. नक्कीच मी म्हणेल की फसवा चेंडू होता आणि या फसवा चेंडूच्या या निर्धाव चेंडू सामन्यात धावसंख्या समीकरण मात्र आपण विचार केला येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच जर आपण विचार केला तर जो षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 9+6 त्या 7 धावा जर आल्या नसत्या तर मात्र समीकरण वेगळं झालं असतं. परंतु म्हणतात ना क्रिकेटला जरतर मध्ये स्थान नसतं आणि क्रिकेट हे जरतर शिवाय देखील नसतं. परंतु यावेळेस आपण पाहायला मिळालं की सौदी यांच्याकडे मात्र अपील करतात की तुम्ही जो चेंडू अवांतर दिलेला आहे ना तो चेंडू ह्या डाव्या स्टेवरतून गेलेला आहे. परंतु मी म्हणेल की गोलंदाज राकेश सौदी हे देखील एक मातब्बर पंच आणि चांगले खेळाडू होते. त्यांचा निर्णय हा अंतिम राहील. चेंडू गेला तो अवांतर म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेचा चेंडू लॉफ केलाय. चेंडू गेलाय तो शॉर्ट मिडॉन आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय आणि याच दरम्यान झेल पूर्ण करतोय आणि फलंदाज राधेची खेळी मात्र संपुटात 10 चेंडू आणि 23 धावांची एक मॅरेथॉन इनिंग करून फलंदाज राधे परतोय आपल्या डगआउट मध्ये. नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत होणार यात मध्ये शंका नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती पंकज O2 DJ. 6 चेंडू 2 धावांची गरज. सामन्याचा सुटला बरोबरीमध्ये तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघास विजयी घोषित केले जाईल याची नोंद पांडुरंग तुम्ही घ्यायची. DJ नवीन गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज नक्कीच यावेळेस आपण पाहतात की 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की काही क्षणातच आपल्या या व्यासपीठावरती 4 अँजल प्रोडक्शनच्या सर्व आदरणीय विनयजी पाटील मॅडम यांचा थोड्याच वेळात शुभ आगमन इथे होणार आहे. नक्कीच मी म्हणेल की एक आगळी वेगळी संकल्पना या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो वीणा आत्माराम पाटील यांचं. कारण विचार केला तर एक आगळी संकल्पना प्रत्येक संघाला मात्र यावेळेस आपण पाहिलं तर पाण्याची सोय मात्र उपलब्ध करून दिली. या अशा युवा उद्योजिका आपण पाहतात वीणा आत्माराम पाटील. नक्कीच आपण विचार केला तर काही दिवसांपूर्वीच नवरात्रोत्सव साजरा झाला आणि त्यावेळेस एक शुभ संगीत ज्यांच्या माध्यमातून लॉन्च केले गेलं अशा तसेच नक्कीच एक सिने कलाकार दिग्गज सिने कलाकारांच्या माध्यमातून नक्कीच मी म्हणेल एक चांगलं युट्यूबच्या माध्यमातून ज्यांना चांगलं यावेळेस प्रोत्साहन मिळतं आणि नक्कीच एक चांगल्या यावेळेस चांगली गाणी आणि नक्कीच मी म्हणेल की एक प्लॅटफॉर्म मध्ये तयार केला गेला आहे. असेच वीणा आत्माराम पाटील मॅडमचे ते देखील शुभ आगमन झालेलं आहे आणि नक्कीच मी म्हणेल की पंचांचा इशारा येतोय तो इथे बादचा आणि यावेळेस आपण पाहतात की आता मात्र काहीसा रोमांच यावेळेस पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. पंच 3 चेंडू माफ करा 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नक्कीच एक सिने जगतामध्ये एक उगवता तारा आपण ज्याला म्हणतो सिने रील स्टार तसेच अतिशय दिग्गज सिने कलाकारांनी देखील ज्यांची नोंद अल्पावधीमध्ये घेतली गेली अशा वीणा आत्माराम पाटील यांचं देखील काही क्षणापूर्वीच इथे शुभागमन झाले. डीजे आपण थांबायचं डीजे. धन्यवाद. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज.
ट्रॅक अँड फलंदाज आपण पाहतात. फलंदाज बाळू, माफ हरिदास आहे आय थिंक, हरिदास आणि पप्पू. आणि नक्कीच विनाजी पाटील मॅडम यांच्यासोबत आपण पाहतात की विजयदादा यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील यांच्या प्रित्यर्थ चषक आपण 2025 आपण पाहत आहात. आणि यावेळेस आपण पाहत आहात की अतिशय एक चांगला सामना पाहायला मिळतोय. तो सायना स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान यावेळेस आपटला गेलेला चेंडू मात्र जातोय तो आपल्या शॉर्ट मीडियाच्या क्षेत्रामध्ये ते 2 धावा आता मात्र मिळतात. आणि या 2 धावेबरोबर समीकरण मात्र 2 ने वाढते. आणि याच बरोबर माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ इथे मात्र पुढील फेरीमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळतोय. जिंकलेल्या संघाला आर्यन स्पोर्ट क्लब कळंबोली यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच मी म्हणेल की पराभूत झालेल्या संघाला मात्र त्यांच्या भावी वाटण्यासाठी मात्र नक्कीच मी म्हणेल की खूप खूप शुभेच्छा असतील. अभिनंदन असेल ते माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचं. त्यावेळेस आपण पाहिलं की आदरणीय विनाताई पाटील यांचं ते शुभ आगमन झालं. नक्कीच आज प्रत्येक संघाला पाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवलं गेलं. आणि नक्कीच 4 एंजल प्रोडक्शनच्या या सर्व आहेत. आणि नक्कीच फार कमी वेळामध्ये ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली गेली ना, आज त्यांचे ते शुभ आगमन, त्यांची शुभ चरण आपले ते व्यासपीठाला लागली. आणि आम्ही खरंच भाग्यवंत आहोत की नक्कीच या अशा उद्योजिका आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि नक्कीच मी म्हणेल की अतिशय फार कमी वेळामध्ये सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी ज्यांची नोंद घेतली अशा नक्कीच युट्यूबर अनेक त्यांची चांगली गाणी आणि नक्कीच त्याची नोंद मात्र नक्कीच आपण पाहत आहात की काही दिवसांपूर्वी